नमस्कार मित्रांनो, तर आज आपण नेक्स्ट डेची सुरुवात करत आहोत. तर आज एक नवीन ब्लॉग बनणार आहे. कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल. काल ब्लॉग मोठा झाला त्याच्यामुळे आम्ही 2 पार्टमध्ये टाकलेला आहे. एक पार्टमध्ये टाकलेला आहे आणि एक पार्टमध्ये टाकणार आहे. तर तुम्ही पण बघत राहा. खूप मस्त ब्लॉग आहे. असा रोहतांगचा ब्लॉग आहे. रोहतांगमध्ये ना आम्ही खूप मजा केलेली आहे. पहिला फक्त ट्रॅव्हलिंगचा टाकलेला आहे आणि परत सेकंड पार्ट आहे तो रोहतांगच्या तिथला प्लेसचा टाकलेला आहे. तर खूप मस्त मजा आली. आपण आता हॉटेलमधून चेकआउट करत आहे. तर तुम्ही पाहू शकता आम्ही आता निघालेलो आहे. आमची पॅकिंग झालेली आहे आणि पाहू शकता मोहिनी पॅकिंग आमची इकडे आहे. तर पॅकिंग पण झालेली आहे. आता आमच्या ड्रायव्हरला फोन करतो. मग आम्ही इथून जाणार आहे. आजचा प्लॅन आहे इथून कुल्लूवरून परत शिमला असा प्लॅन आहे आजचा. तर जाताना मस्त मजा करू आणि तुम्हाला सर्व एक्सपिरियन्स दाखवू. तर आपण भेटूया थोड्या वेळात मित्रांनो. तर आजचा लुक बघू शकता. साडी लुक केलेला आहे आम्ही. साडी लुकवर आज आम्ही शिमलाला जाणार आहे. हाय मित्रांनो, तर आपण आज आता पोचलोय कुल्लूला. कुल्लूमध्ये आपण एका मंदिरात जाणार आहे. मंदिराचं नाव आहे, तुम्ही पाहू शकता, महादेवी तीर्थ वैष्णव माता मंदिर कुल्लू असं मंदिराचं नाव आहे. इथलं एक टुरिस्ट प्लेस म्हणजे फिरण्याचं ठिकाण आहे. मित्रांनो, तर पाहू शकता खूप मस्त नजारा आहे. एकदम मस्त असं नदी आहे ही. नदीमध्ये तुम्ही ट्यूब बोटमध्ये ना मस्त असं चाललेलं. आम्हाला पण बोलत होते तुम्हाला करायचं का, पण आम्हाला टाईम नाही आता सध्या. त्याच्यामुळे आम्ही हे नाही करणार आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही करणार होतो पण कॅन्सल केलं आता आम्ही हे करणं. मस्त आहे, पण मजा आली असती. आपण नेक्स्ट टाईम पुढे गेलो जर असेल ना ट्यूब बोटचं तर आपण तिथे करूया. आता आपलं मंदिराचं दर्शन वगैरे झालेलं आहे. हे पण व्ह्यू आणि फोटो काय काढलेत ते टाकतोच मी. फोटो काढलेले मस्त आलेले आहेत. तर आता आपल्याकडे एक नवीन माणूस आहे. त्याचं नाम बता. दीपक नाम आहे याचं. आणि हा राहिला आहे कुठं, सुंदरनगरला राहिला आहे. याची मम्मी आजारी पडली. हॉटेलवर जॉबला होता. याची मम्मी आजारी पडली म्हणून यांनी सांगितलं की त्याला ते सुंदरनगरला सोडा. तर आम्ही सोडत आहे. तर याची कसं तुला मतलब तेरा घर का है सुंदरनगर में, तेरा पेमेंट कितना है उधर? 10,000 पेमेंट. इसकी ह्याची मजबुरी आहे म्हणून हा काम करतो. हे 12वी पर्यंत शिकलेला आहे. तर आमच्या ब्लॉगमध्ये हाय कर. मित्रांनो, हा आपला मित्र सुंदरनगरचा दीपक आता चाललेला आहे. ए भाई, व्हिडिओ देखेगा ना, सबस्क्राईब करेगा ना? ठीक आहे सर. हां मित्रांनो, हा सबस्क्राईब करणार आहे. तुम्ही केलं नसेल तर तुम्ही पण करा. बघा आता आपण आलोय ढाब्यावर. परत त्याच ढाब्यावर हॉटेल राजा. आम्हाला चिकन खायचं होतं. तर यांनी हे म्हणले की तुम्ही व्हेज खाल्लेलं त्यामुळे तुम्हाला तिथं हे चांगलं नाही भेटलं, पण चिकन इथलं चांगलं आहे. तर आम्ही आता त्याच ढाब्यावर परत रिटर्न चिकन खायला आलेलो आहे. हिला चिकन खायचं आहे. आल्यापासून आम्ही चिकनमध्ये जास्त काय खाल्लं नाही आहे. तर आता आम्ही चिकन खाणार आहे. आता ह्या डाव्यामध्ये आम्ही चिकन खाऊन तुम्हाला एक्सपिरियन्स काय ते सांगतो परत. आता आपण जेवण झालेलं आहे आपलं. तर जेवण कसं वाटलं? चिकन एकदम मस्त होतं. सॉफ्ट होतं, फ्रेश होतं. म्हणजे इथं आलं तर चिकन मटन तुम्ही घ्या, मस्त लागेल. आणि व्हेजमध्ये जरासं हे आहे पण तुम्ही फसू शकता तुमच्या ह्याच्यात. हां, राजा हॉटेल म्हणून नाव आहे याचं. तर चांगलं लागलं. आता चिकन चांगलं लागलं आपल्याला. क्वांटिटी पण छान होती. दोघांचं इनफ झालं, शिरलं नाही, शिल्लक राहिलं. तिघांमध्ये एक भाजी घेतली तरी चालेल. मस्त होतं. तर आपण आज चाललोय कुल्लूवरून शिमल्याला. तर बघू शकता हा रोड घाटातला आहे पूर्ण. जवळजवळ 100 किलोमीटर असंच चाललं या. एकदम वळणाचे कोकणात कसे आपले रोड असतात तसे रोड आहे तिथे. मोटर पण कसं तरी व्हायला लागले असं वळण घेऊन. आणि खूप ट्रक वगैरे आहेत, मध्ये आडवे येत आहेत. खूप वेळ लागतो या घाटामध्ये. अजून पण इथून जवळजवळ 35 किलोमीटर आहे घाट असाच. खूप वेळ लागला. थोडा कंटाळा पण आलाय. आता काय करायचं, आपल्याला जायचंय तर जायलाच लागणार.
तर आता आपण पोहोचेल थोड्या वेळात. पोहोचल्यानंतर तिथलं काय हॉटेल वगैरेचा एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला दाखवतो. तर बघत राहा आमचा व्हिडिओ. आता आपण पोहोचलो हॉटेलला. हॉटेल पाहू शकता सर तुम्ही, हॉटेल सत्यम पॅराडाईज म्हणून नाव आहे. तर आता आपण पोहोचलो हॉटेलला. हॉटेलचा व्ह्यू तुम्ही पक्का मस्त आहे. हॉटेल प्रीमियम हॉटेल आहे. तर चला आपण हॉटेलमध्ये एंट्री करूया. आम्ही आत्ता ते सगळं केलेलं आहे की आधार कार्ड वगैरे देऊन प्रोसेस पूर्ण केलेली आहे. शिमलाला खूप एक अख्खा डोंगर हॉटेलनी भरलेला आहे. तर तुम्हाला मी उद्या दाखवतोच. उद्या मी शिमला साईट सीन करणार आहे. तर आता हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहे. मस्त असं हॉटेल आहे. इकडे किती जाणार चला. तर आपल्याला हे दादा घेऊन चाललेत आपल्या रूममध्ये. दादाची चाल तर बघा एक नंबर. आता मी पुढे जाणार नाहीये आज. आम्हाला फक्त $221 ओके. तर यांनी सांगितलं रूम सर्व्हिस पाहिजे असेल तुम्हाला तर $221 वर कॉल करा. तर हॉटेल बघू शकता तुम्ही, खूपच मस्त असं त्याचा लुक आहे. तर पाहू शकता. आता आपल्याला हे बघायचं आहे की व्ह्यू कसा आहे. व्ह्यू बघा आता. ओ माय गॉड, आग लागली इथं डोंगराला. आग दिसली का डोंगराची. हे पूर्ण हॉटेल्स आहेत. हे पूर्ण हॉटेल्स आहेत. हे पूर्ण तुम्हाला दिसत असेल. इथे डोंगराला आग लागली. मला दाखवतो. हे शिमला आहे, पूर्ण शिमला आहे. मस्त असा व्ह्यू आहे. आपण उद्या ना फक्त शिमला फिरणार आहे, बाकी काहीच नाही करणार आहे. आज आपण रेस्ट करणार आहे, नंतर आपण उद्या पूर्ण शिमला फिरणार आहे. तर मित्रांनो, आज हे आमचं जेवण आहे आजच्या हॉटेलमधलं. ते व्हेज आहे. हे पण व्हेज आहे, हे पण व्हेज आहे. फक्त एक नॉनव्हेजची बाकी सगळं आहे ते मस्त आहे. बघू आता टेस्ट कशी आहे त्यांच्यात फॉर्म करतो तुम्हाला सांगतो. जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण आज आलेलो आहे मनालीवरून कुल्लूला, कुल्लूवरून शिमल्याला. तर आपण म्हणजे रोड खूप वेगवेगळे होते, त्याच्यामुळे शेवटचा व्हिडिओ बनवलेला नव्हता. आम्ही थकलेलो खूप, कारण की ना आम्ही पहिल्यांदा कुल्लूला गेलो. कुल्लूला गेलो, एका देवीच्या पाया पडलो, वैष्णव देवीच्या पाया पडलो. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केला. पण त्याच्यानंतर आम्ही जेवल्यानंतर जो रोड चालू झाला ना, तो रोड असा वळणावळणाचा खूप होता. आणि घाटात आपला रोड असतो तसा होता. कोकणात कसे रोड असतात तसे रोड होते. 100 किलोमीटर तो रोड सेम राहिला मनालीला येतो. त्याच्यामुळे जरा जास्त पोटात पण असं उंदळल्यासारखं झालं आणि थकवा आला. जरा वेगळं वाटत होतं. मग आल्यानंतर आम्ही इथे तुम्हाला हे दाखवलंच, आमचा हॉटेलचा व्ह्यू दाखवला. तर हॉटेल ठीकठाक आहे, पण याच्यापेक्षा ना ते पहिले मनालीचे हॉटेल होते ना ते खूप मस्त होते शिमलाच्या हॉटेलपेक्षा. तर इथे जरा सुविधा कमी आहेत, पण हॉटेल मस्त आहे, ठीक आहे. जेवण पण आजचं खाल्लं मस्त होतं. तर तिथून आपण आल्यानंतर आज ब्लॉग संपवायचा होता, म्हणून हा ब्लॉग आम्ही व्हिडिओ काढतो की आजचा ब्लॉग संपवला नाही. तर आज आपण हा ब्लॉग इथेच संपवणार आहे आणि उद्या स्पेशल शिमलाचा ब्लॉग असणार आहे. शिमलाचा साईट सीन असणार आहे पूर्ण. तिथे हनुमानाचं एकदम टॉपला मंदिर, आम्ही ते आता खालून बघितलं, मस्त दिसतंय. वरती जाऊन आम्ही उद्या दाखवणार आहे. खूप मस्त आहे सर्व. तर उद्याचा ब्लॉग ओनली शिमलासाठी असणार आहे. तर उद्या एकदम मस्त ब्लॉग काढणार आहे आपण. तर आमच्या ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला कमेंट करत राहा, शेअर करत राहा. तर एकदम बेस्ट असणार आहे. तर इथून पुढे आपण सर्व व्हिडिओ काढणार ना. आता जर आपला एक प्रॉब्लेम आहे की आम्ही माईक नाही आणला. माईक घरी होता पण आम्ही आणला नाहीये. तर माईक आणला ना तर अजून चांगला तुम्हाला एक्सपिरियन्स येईल व्हिडिओचा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एकदम प्रॉपर सेटअप करू आणि एकदम बेस्ट तुम्हाला व्ह्यूज देतो. सिनेमॅटिक व्हिडिओ आहे. आता सध्या जरा प्रॉब्लेम म्हणून आम्ही काढली नाहीये. तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला एकदम परफेक्ट मध्ये मिळेल. आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.